काय वाटतं तुम्हाला जिल्हा परिषदमधून तुम्ही कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? अजितदादा पवार या गटातून उमेदवारी घेण्यासाठी म्हणजे माझ्या पत्नीसाठी इच्छुक आहे. शरद पवार गट एकत्र झालाय, अजित पवार गट एकत्र झालाय, याचा काय फायदा होईल आणि तुमचे स्थानिक लोक तुमच्या बरोबर आहेत? माऊली आबा कटके व अशोक बाप्पू पवार हे जेव्हा एकत्र येतील त्यावेळेस नक्कीच आम्हाला मोठी ताकद मिळेल. लोकांचे काय प्रश्न आहेत? आपण लोकांपर्यंत गेलो ना, लोक लगेच सांगायला सुरुवात करतात, ताई असं असं आहे, तुम्ही करू शकता का? कारण की लोक ज्यांनी निवडून दिलेले आहे पहिल्यांदा, ते काही त्यांच्याकडे बघायलाच तयार नाहीयेत. इच्छा आहे, तुम्ही त्या ठिकाणी दावेदार पण आहात, काय महिलांसाठी तुम्ही करू इच्छिता? मग त्यांच्यापासून सावध करण्यासाठी दामिनी पथक असेल ते नेमेल, पेट्रोलिंग करेल, जेणेकरून मुलगी आहे किंवा महिला आहे ती स्वतःला सुरक्षित असं भासू शकेल तिला. नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. नुकतीच महानगरपालिकेची निवडणूक संपली आणि जिल्हा परिषदेचं वादळ या ठिकाणी सुरू झालेले आहे. जिल्हा परिषदेसाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडे सगळ्यांची तिकीट मागण्यासाठी गर्दी होऊ लागलेली आहे. अनेकांच्या मुलाखती झालेल्या आहेत, पंचायत समितीच्या अनेकांच्या मुलाखती झालेल्या आहेत. मात्र येत्या 5 तारखेला जिल्हा परिषदचं त्या ठिकाणी मतदान होणार आहे आणि अगदी थोडा कालावधी राहिलेला आहे. उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी 10 ते 15 दिवसाचा कालावधी राहिला असताना हे मतदार अनेकांच्या गाठी भेटी घेत आहेत, प्रत्येक पुढाऱ्यांना जाऊन भेटत आहेत. याच पार्श्वभूमीवरती पुणे जिल्हा परिषदची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये लोणी काळभोर, कदम, वाघवस्ती, वडकी या गटामध्ये अनेकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. आपली सेटिंगही नेत्यांपर्यंत लावलेली आहे. याच पार्श्वभूमीवरती आपल्या चर्चा करण्यासाठी लोणी काळभोर, कदम, वाघवस्ती आणि वडकीतून इच्छुक असलेल्या अनुसूचित जाती या प्रवर्गातील एक उच्च शिक्षित शीतलताई कांबळे आपल्याशी चर्चा करण्यासाठी आहेत. त्यांचं दाम्पत्य, त्यांचे मिस्टरही या ठिकाणी सुजित कांबळे आहेत, ॲडव्होकेट आहेत, ते आपल्याशी चर्चा करण्यासाठी आहेत. साहेब, तुमचं प्रथम स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत आहे. धन्यवाद साहेब. ताई, तुम्ही निवडणूक लढताय, पण तुमचा परिचय होणं गरजेचं आहे. तुम्ही एक उच्च शिक्षित आहात, शिक्षिका आहात, पण तुमचं, मी सुरुवातीला प्रश्न विचार की तुमचं जन्म कुठं झाला, बालपण कुठं गेलं? नमस्कार, माझे नाव शीतल सुजित कांबळे. माझा जन्म थेऊर गावात झाला. थेऊरमध्येच माझं प्राथमिक शिक्षण झालं 12वीपर्यंत आणि मग कॉलेजला वगैरे आम्ही हडपसरला जाऊ लागलो. आणि लग्न झाल्यानंतर, माझं लग्न 7 जानेवारी 2007ला झालं. लग्न झाल्यानंतर मी DED केलं आणि DED झाल्यानंतर 2 वर्षांनी मी शिक्षिकेचा पेशा स्वीकारला. मी शिक्षक म्हणून 12 वर्ष काम केलं. शिक्षक म्हणून काम करत असताना मी जे छोटे विद्यार्थी आहेत ते माझ्या संपर्कात आले आणि ते आले असताना मला त्यांचे प्रश्न किंवा त्यांचे काही असेल, त्यांच्या हावभावावर मला त्यांची मनस्थिती समजायची की या मुलाच्या मनात काय चाललं आहे बाबा. मी त्याच्यानुसार त्यांच्याशी बोलत गेले आणि म्हणजे त्यांचा आणि माझा एक बॉन्ड तयार झाला की आमच्या मॅडम वगैरे, अजूनही मी घरी, आता बरेच वर्ष झाले, 2 वर्ष झाले घरी आहे, त्या मुलांचा मला अजूनही फोन येतो की मॅडम कशा आहे, तुम्ही का काम सोडलं वगैरे ह्यासाठी. तुमचं लग्न झालं कांबळे साहेबांशी, DED झाल्यानंतर तुम्ही आला की अगोदर? नाही, अगोदर आले मी आणि लग्न झाल्यानंतर माझं पूर्ण म्हणजे शिक्षण झालं. MAचं फर्स्ट इयर झालं आणि DED पण इथंच केलं मी लग्न झाल्यानंतर आणि मग शिक्षिका म्हणून कामाला लागले. साहेब, तुम्ही एक उच्च शिक्षित आहात, वकील आहात, अनेक घडामोडी रोज तुमच्यामध्ये पाहायला मिळतात. तुमच्या वडिलांचाही तुम्हाला त्या ठिकाणी वारसा आहे. तुमचा थोडासा परिचय द्या. नमस्कार, मी ॲडव्होकेट सुजित कांबळे. मी आत्ता वकिली व्यवसाय करतो आणि माझं ऑफिस कदम वाघवस्ती या ठिकाणी आहे. मी या व्यवसाय करत असतानासुद्धा बऱ्याचशा सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग असतो माझा. माझे वडील या अगोदर फिलिप्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही एक मल्टीनॅशनल कंपनी आहे. त्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ते युनियनमध्ये काम करत होते. त्या युनियनमध्ये काम करत असताना त्यांनी बऱ्याचशा कामगारांचे प्रश्न सोडवण्याचा अतोनात प्रयत्न केला. तसेच वडीलसुद्धा एक सिद्धार्थ संघ तरुण मंडळ या मंडळामध्ये ते उपाध्यक्ष या पदावर कार्यरत होते. या कार्यातून त्यांनी बऱ्याचशा समाजातील गोरगरीब मुलांना, लहान मुलांना आणि त्यांनी शिक्षणासाठी खूप अशी मदत केलेली आहे. आणि मी त्यांचाच वारसा आणि विचारधारा पुढे घेऊन मी सुद्धा जे काही आपल्या समाजातील, इतर समाजातील गरजू व्यक्ती असतात त्यांना निश्चितच मी पाठिंबा देतो आणि सर्वोपरी प्रयत्न करत असतो त्यांना पुढे नेण्याचा.
मध्यंतरी आपण पाहिलं की कोरोनाचा काळ होता, गंभीर परिस्थिती होती. अशा काळामध्ये आपण काय लोकांपर्यंत पोहोचलात का? नक्कीच सर. कोरोना काळामध्ये माझ्या परिवारातर्फे व माझ्या परिवारातर्फे आम्ही मास्क वाटप, धान्य वाटप आपल्या घरातून, स्वतःच्या घरातून केलं. तसेच आम्ही जागोजागी जाऊन ज्या ठिकाणी धान्य पोचत नाही त्या ठिकाणी धान्य पोचवण्याचा उपक्रम हाती घेतला होता. त्या माध्यमातून आम्ही बरेचसे लोकांना कोरोना काळामध्ये आपण काय उपाययोजना करायला पाहिजे, कोरोना कसा टाळायला पाहिजे याच्या उपाययोजना सांगितल्या आणि त्या पद्धतीने आम्ही डॉक्टरांशी सल्लामसलत करून गावामध्ये सुद्धा कोरोना कमी करण्याचा आटोकात प्रयत्न केलेला आहे. आपण आता तुमचा थोडक्यात परिचय दिला. आता निवडणुकीच्या बाबतीमध्ये बोलूया आपण. सध्या जिल्हा परिषदचं वारं चाललं आहे. तुम्ही त्या ठिकाणी इच्छुक आहात, म्हणजे तुमच्या शीतलताईंसाठी तुम्ही त्या ठिकाणी इच्छुक आहात. काय वाटतं तुम्हाला जिल्हा परिषदमधून, तुम्ही कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? नमस्कार. मी अजितदादा पवार या गटातून उमेदवारी घेण्यासाठी म्हणजे माझ्या पत्नीसाठी इच्छुक आहे. माझी पत्नी म्हणजे स्वतः ती शिक्षिका आहेत, सुशिक्षित आहे आणि ती स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकते. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ती प्रत्येक महिलांसाठी या अगोदरसुद्धा तिने काम केलेलं आहे. म्हणजे तिने महिला बचत गटामध्ये सक्रिय सहभाग असतो तिचा, कोरोना काळामध्ये सक्रिय सहभाग होता तिचा माझ्याबरोबरच. तसेच आत्ता 1 जानेवारी निमित्त जो कार्यक्रम झाला होता त्यानिमित्तसुद्धा आम्ही बऱ्याचशा लोकांना जे आंबेडकर अनुयायी आहेत त्यांच्यासाठी एक अल्पाहाराचा गेले कित्येक वर्ष म्हणजे 5 वर्षापासून आम्ही तो सातत्याने तिथं खाऊ वाटप करत आहोत. यामध्ये सुद्धा माझी पत्नी सक्रिय सहभाग घेते आणि ती कुठलाही निर्णय स्वतः घेऊ शकते. त्यामध्ये माझ्यासारख्याची किंवा माझीसुद्धा हस्तक्षेप करण्याची मला नाही वाटत गरज लागेल म्हणून. ताई, तुम्ही उच्च शिक्षित आहात, D.Ed झाले, तुम्ही एका पतसंस्थेमध्ये सुद्धा काम केलं आहे. मग अशी थोडी चर्चा करताना तुम्ही मला सांगितले की पतसंस्थे काय तुम्हाला त्या ठिकाणी लोकांना मदत करता आली? पतसंस्थेत म्हणजे ती महिलांची पतसंस्था होती, पण महिलांना त्या पतसंस्थेद्वारे कर्ज देणे आणि कर्जातून त्यांना कुठले छोटे उद्योग असतील त्याला मदत करणे हे मी त्यातून केलेले आहे. किंवा महिलांसाठी, मुलींसाठी, शिक्षणासाठी त्यातून काय सहभाग घेता येईल ते मी केले त्या पतसंस्थेमध्ये. तुम्ही महिला मुलींसाठी काम केले. आता तुम्ही राष्ट्रवादीतून इच्छुक आहात, तुम्हाला आरक्षणासाठी आरक्षणही तुम्हाला मिळाले, पण तुमच्या इथले स्थानिक राजकीय नेते असतील दोन्ही गटाचे, म्हणजे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र झालेत, शरद पवार गट एकत्र झाला आहे, अजित पवार गट एकत्र झाला आहे, याचा काय फायदा होईल आणि तुमचे स्थानिक लोक तुमच्याबरोबर आहेत का? नक्कीच. आत्ता सध्या आपले विद्यमान आमदार म्हणजे माऊली आबा कटके व अशोक बाप्पू पवार हे जेव्हा एकत्र येतील त्यावेळेस नक्कीच आम्हाला मोठी ताकद मिळेल आणि दोघांचं सुद्धा या गटावर मोठं प्रभुत्व आहे. आणि आम्ही आत्ता फिरत असताना म्हणजे प्रचार दौरा करत असताना आम्हाला एक जाणवलं की दोन्ही नेते एकत्र आल्यामुळं लोकांचा उत्साहही वाढलेला आहे आणि आम्हाला सुद्धा त्या पद्धतीने मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि लोकांचा सुद्धा अभिप्राय आमच्याबाबत खूप चांगला येत आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा त्याबाबत उभं राहण्याची मोठी इच्छा व्यक्त झालेली आहे. तुम्ही अनेक ठिकाणी फिरलाय, लोणी काळभोर असेल, कदम वाकवस्ती असेल, वडकी असेल, या परिसरामध्ये फिरलाय, गाठीभेटी लोकांच्या घेतल्यात, मतदारांपर्यंत पोहोचलाय, तुम्ही कोण आत परिचय दिलाय, लोकांचे काय प्रश्न आहेत? लोकांच्या मेन म्हणजे पाण्याचे प्रश्न आहे, ट्रॅफिक, लोणीमध्ये ट्रॅफिकची मोठी समस्या झालेली आहेत. आपण लोकांपर्यंत गेलो ना, लोक लगेच सांगायला सुरुवात करतात, ताई असं असं आहे, तुम्ही करू शकता का? कारण की लोक ज्यांनी निवडून दिलेले आहे पहिल्यांदा ते काही त्यांच्याकडे बघायलाच तयार नाही आहेत. मग ते आपल्याला आश्वासनं सांगतात की ताई तुम्ही हे करताल का आणि करा, आम्ही तुम्हाला मत देऊ, पण तुम्ही हे करताल का? मग आम्ही पण सांगतो की ज्यावेळेस आम्ही निवडून येऊ आम्हाला तो अधिकार आहे आणि आपण जेव्हा निवडून येतो ते आपण त्यांचं काम करण्यासाठी, जनतेचं काम करण्यासाठी आपण त्यांनी आपल्याला नेमलेलं असतं. मग आपण त्यात कसर नाही करायला पाहिजे असं मला वाटतं. महिलांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की महिलांसाठी, मुलींसाठी एक अजून सुरक्षिततेचं वातावरण नाही आहे. तर तुम्ही जिल्हा परिषद लढणार आहात, तुम्ही जिंकणार आहात, तुम्हाला इच्छा आहे, तुम्ही त्या ठिकाणी दावेदार पण आहात, काय महिलांसाठी तुम्ही करू इच्छिता? महिलांसाठी मी स्वतः महिला आहे, मी प्रवास केला 14 वर्ष प्रवास केलेला आहे. महिला अजूनही सुरक्षित नाही आहे. समजा रात्रीचा जर प्रवास करायचा म्हटलं तर आपण एखाद्या मुलीला रात्रीचं सोडू शकत नाही. किंवा शाळा असेल तर शाळेच्या ठिकाणी बाहेर रोड रोमिओ थांबलेले असतात, मग त्यांच्यापासून सावध करण्यासाठी दामिनी पथक असेल ते नेमेल.
किंवा पेट्रोलिंग करेल, जेणेकरून जी मुलगी आहे किंवा महिला आहे ती स्वतःला सुरक्षित असं भासू शकेल. तिला कॅमेऱ्यांची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था करावी लागेल. कॅमेऱ्यांची सुद्धा व्यवस्था लावेल की जेणेकरून लक्षात येईल की फक्त मुलींची शाळा असेल तर फक्त मुलीच तिथं अलाउड असणार, मुलं नसणार, हे त्या कॅमेऱ्यामध्ये आपल्याला दिसू शकतं. अनेक तरुण शिकलेले आहेत, व्यवसाय नाही, नोकरी नाही, यासाठी तुमचं काय धोरण आहे का? त्या मुलांसाठी मी नक्कीच मार्गदर्शन करेल. त्यांना व्यवसाय किंवा उद्योग असतील त्यासाठी मार्गदर्शन करेल, किंवा वेगवेगळ्या बँकांतर्फे काही त्यांना मदत होती का, किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांना काही मदत करता येईल का, ह्याची मी नक्कीच पाहणी करेल. ताई, माझा एक लास्टचा तुम्हाला प्रश्न असेल की तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहात, तुमचं काय विजन आहे? तुम्ही लोकांसाठी काय करणार आहात? मतदारांसाठी काय करणार आहात? मतदारांसाठी मी प्रथमतः रस्त्याची सोय बघेल, किंवा मुली असतील मुलींचं सशक्तीकरण करण्यासाठी, किंवा त्यांना वेगवेगळ्या योजनातून त्यांना निधी म्हणजे निधी आणण्यासाठी मी प्रयत्न करेल, किंवा ट्रॅफिकची समस्या झाली, ट्रॅफिकमध्ये पण जिल्हा परिषदेतून काही करता येईल का ते पाहेल, किंवा शेती असेल, शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी कुठल्या कुठल्या सुखसुविधा आहेत, किंवा शेती करण्यासाठी जे बियाणे वापरतात ते कुठल्या पद्धतीने त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल, हे पाहण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेल आणि ती मला संधी द्यावी असं मला वाटतं. तर आपण या ठिकाणी पाहिलं की लोणी काळभोर, कदम वाक वस्ती, वडकी या प्रभागातून, अनुसूचित प्रवर्गातून शीतलताई कांबळेंनी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी लढायचाही त्या ठिकाणी निर्धार केलेला आहे. त्यांची एक फेरी झालेली पण आहे आणि त्यांनी अनेक आश्वासनं दिली आहेत, अनेकांशी चर्चा केलेली आहे. मात्र त्यांना ती उमेदवारी मिळाल्यानंतर ह्यांची पूर्तताही त्यांच्याकडून होणं गरजेचं आहे. येत्या थोड्याच दिवसामध्ये आपल्याला पाहावं लागेल की मतदार राजासुद्धा कोणाच्या पारड्यामध्ये मत टाकतोय. पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.